नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वारी पंढरीची या सिरीज मध्ये। रामकृष्ण हरी म्हणजे आताच आपल्याला एक माऊली भेटली आणि ते युवा पिढींना काय संदेश देतात ते त्यांच्याकडूनच ऐकते। वारीच्या तोंडावर वारक्यांच्या नशिबी प्रदूषित पाणी। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। माऊली, तुमचं नाव? बंटी पगारे। बंटी पगारे। हो। कुठून? मी इगतपुरीचा आहे, माणिक माझं गाव आहे। आणि हे तुमचं नदीच्या रिलेटेड जे आहे त्याचा काय उद्देश आहे? उद्देश एवढाच आहे का, पहिली गोष्ट तर मी नदी सेवक आहे। निसर्गाने आपल्याला भरपूर काही विषय दिलेले आहेत माऊली। निसर्गाची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। आणि अजून काय सांगू शकता? मी वारकरीच्या आज पंढरपूरच्या दिशेने जात असताना बघा, वारी म्हटलं की आपला आनंद, आणि ह्या वारीमध्ये जोही व्यक्ती येतो तो नक्कीच आनंद घेऊनच जातो असं मला वाटतं। आणि सांगायचं ठरलं तर सध्याची परिस्थिती जर आपण बघितलं की केमिकल युक्त दूषित पाणी नदीमध्ये सोडून तिला दूषित करण्याचा प्रयत्न चालू आहे। बघा, नदी म्हटलं तर ती आई आहे, तिला आईचा दर्जा मिळाला पाहिजे माऊली। एवढीच फक्त महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, आणि विठुरायाला सुद्धा साकडं या ठिकाणी घालणार आहे गेल्यावर, की ज्या काही नद्या आहेत माऊली त्यांना मातेचा दर्जा मिळाला पाहिजे। फक्त माता म्हणून आपण म्हणतो ती माता आहे, परंतु तिला मातेचा दर्जा मिळत नाही माऊली। तर म्हणजे महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की केमिकल युक्त जे काही पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे ते पाणी कुठे ते थांबवलं पाहिजे। कारण शेतकऱ्याचं जीवन, सामान्य माणसाचं जे जीवन आहे माऊली ते पाण्यावरच आहे। जर आपली नदी स्वच्छ राहिली तरच आपलं आरोग्य स्वच्छ राहील, आणि त्यामुळे आजार पण वाढतात। नक्कीच आजार पण, म्हणजे बघा ना, जर पाणी म्हणजे जीवन आहे, जर पाणी जर दूषित आपण जर पिलो, आणि पाण्याशिवाय ते माणूस जगू शकत नाही माऊली। पाणी जर चांगलं असेल तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं, पण जर पाणीच खराब असेल तर काय होणार? आता आपण इंद्रायणीची परिस्थिती बघितली की बघा, इंद्रायणीची परिस्थिती किती बिकट आहे। म्हणजे परिस्थिती सध्याचं मला एक वाक्य म्हणावं लागतं माऊली, की वारीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या नशिबी प्रदूषित पाणी, हे वाक्य मला का म्हणावं लागतं आहे? कारण इंद्रायणी नदी म्हटलं की लाखो भाविक वारकरी त्या ठिकाणी स्नान करत असतात माऊली। त्यामुळे त्यांना स्नान करण्यासाठी जर चांगलं, जर स्वच्छ आणि अविरल निर्मळ जर पाणी नाही मिळालं तर त्यांनी करायचं काय, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे। आणि सरकार नेहमीच आश्वासन देण्याचा प्रयत्न करतं
त्यामुळे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करतो, इंद्रायणी नदी असेल, चंद्रभागा असेल, महाराष्ट्रातल्या ज्या काही नद्या असतील त्यांना त्यांचा दर्जा मिळाला पाहिजे, जो काही मातेचा दर्जा आहे तो मिळाला पाहिजे. आणि हे जे काही भाविक आहे या सर्वांच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की नदीच्या पाण्यावर माऊली अनेक जणांचं जीवन अवलंबून आहे. नदी स्वच्छ राहिली तरच आपलं आरोग्य स्वच्छ राहील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
आली ना